मित्रांनो नमस्कार, मी मिलिंद जाधव TV10। आज स्वर्गीय मुरलीधर पांडुरंग लायगुडे रुग्णालय महानगरपालिकेचा हा जो दवाखाना आहे आणि ज्याला रुपेश केसेकर यांनी काल परवा कव्हर केलं होतं। तिथे बराचसा बाहेर काही ज्याला म्हणतात भंगार वगैरे असं साठलेलं आहे। तर ते काय नक्की प्रकार आहे हे बघण्यासाठी आज आपण इकडे आलेलो आहे। इथं वडगाव खुर्द इथे आलेलो आहे मी। सिंहगड रोड जो आहे ते ज्या रस्त्यावरनं आपल्याला इकडे यायचं आहे। अजून मी दवाखान्याकडे चाललेलो आहे, पुढचं सांगेनच तुम्हाला। मित्रांनो आपण दवाखान्याजवळ पोहोचलेलो आहे आणि जसं केसेकर म्हटले त्याप्रमाणे इथे दारात आतमध्ये आल्याच लेफ्ट साईडला डाव्या साईडलाच सगळा भंगार माल दिसत आहे। आणि आपण आतमध्ये जे कोणी अधिकारी आहेत त्यांना आपण काही प्रश्न विचारणार आहोत। जसं केसेकरांनीच दाखवलं होतं, इथे या मिळकतीची सगळी माहिती ते देण्यात आलेली आहे। चला तर मित्रांनो बघा, इथं पार्किंगची व्यवस्था केलेली आहे आणि एवढीच पार्किंग यांना सध्या तरी पुरेसं आहे असं डॉक्टर वैभव सरांचं म्हणणं आहे। आणि असं लक्षात आलं की या दवाखान्यामध्ये मॅटर्निटी होमसारखं हे जास्त आहे। तुम्ही बघत असाल इथं। सर कधी झाले ह्याचं बांधकाम वगैरे कधी सुरू झाले हे काय कल्पना आहे? काही माहीत नाही। कधी 2017ला चालू झालं। हा वा वा, कुणाच्या हस्तेवर झालं ते आहे तिथं, आपण त्याचा फोटो काढून नंतर। तर मित्रांनो म्हणजे एकंदर सिंहगड रोडच्या साईडला एवढं छान म्हणजे मॅक्झिमम मॅटर्निटी होम असं असलेला हा एक सुंदर दवाखाना आहे। आणि कालच आपल्याला जे केसेकर साहेबांनी तक्रार केली होती भाज्या झाडी वाढलेत आणि वगैरे, तर ते सुद्धा बघितलं की काम सुरूसुद्धा झालेलं आहे। इथे तुमच्या लक्षात येईल हा हे नेहमीप्रमाणे आयुष्यमान आरोग्य मंदिर हाही विषय आहेच आपला। आणि इथे तुम्हाला त्याची कोनशिला तुम्हाला बघायला मिळेल। इथे आपल्याला सगळं कळतं आहे। साधारणतः आम्हाला माहिती मिळेल त्याप्रमाणे 2017मध्ये याचं उद्घाटन झालेलं आहे। इथे प्रकाश जावडेकर, गिरीश बापट साहेब, दिलीप कांबळे, विजय शिवतारे, अनिल शिदोरे, सुप्रिया सुळे, अनिल शिरोळे वगैरे ही सगळी नावं तुम्हाला इथे बघायला मिळतीलच। वाटते प्रशांत जगताप साहेब होते बरं, म्हणजे मुरलीधर मोहोळांच्या अगोदरची गोष्ट आहे। तर असा हा विषय आहे। आणि हा इथे सुद्धा काही सूचना लावलेल्या आहेत छान पद्धतीनं। दवाखान्याची स्वच्छतासुद्धा अगदी चांगली वाटत आहे। तर असा हा विषय आहे। तर मित्रांनो आपण लायगुडे हॉस्पिटलवर आलेलो आहे आणि इथे आपल्याला डॉक्टर वैभव साहेब भेटलेले आहेत। त्यांनी सगळी माहिती दिलेली आहे आणि त्याप्रमाणे आपण ते काय तक्रार जी आहे त्याचं आपण लोकांसमोर आणणार आहोत। धन्यवाद। ही छोटी लिफ्ट ना माणसांसाठी? अच्छा हां हां, नाही नाही काळजी घ्या। हे आपला शहरी गरीब योजनेचा काय आपल्या इथं संबंध आहे इथं? ठीक आहे ठीक आहे। केस पेपर
नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव, TV10. आज आपल्याबरोबर डॉक्टर वैभव सर आहेत. त्यांनी आता ते सगळे दाखवणार आहेत की त्यांना तक्रार त्यांना सुद्धा मिळालेली आहे. त्यांनी काल स्वतःच असं म्हटलं की ते फेसबुकवर पाहिलेलं आहे. जे केसेकर साहेब आहेत त्यांनी जी तक्रार केली होती. तर इथे माझ्यासमोर आता तुम्हाला मी सगळं दाखवतो सर. एकदम सर तुम्ही चांगलं काम केलेलं आहे. आता मला फक्त हे सांगा, हे ऑक्सिजन प्लांट आहे, हा चालू आहे का सर? कोविडच्या नंतर त्याचा यूज नाही. हां, कोविडच्या नंतर त्याचा काही यूज नाही म्हणून आता हे बंद आहे. हां, चालू आहे ते सध्या, पण त्याचा उपयोग नाही झाला. बरं बरं. मग ह्याचं सर नॉर्मली म्हणजे तुम्ही कधीपासून जॉईन झाला सर? ऑक्टोबरमध्ये जॉईन झालं आहे. पण तुमच्या ह्याच्यामध्ये हे पहिल्यांदाच काढण्यात आलं आहे का सर? याच्या अगोदर पण काढलेलं आहे. याच्या अगोदर पण काढलेलं आहे. आणि ही झाडी वाढली होती आणि तक्रारीची दखल घेऊन ही ताबडतोब काढण्यात आलेलं आहे. पण इथं मागं इथं JCB जाऊ शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हा जो करोनाच्या काळात जे ऑक्सिजन कमी पडत होता, ऑक्सिजनचा सप्लाय जो ह्यांना लागत होता पेशंट लोकांना, तर तो कमी पडत होता. त्याप्रमाणे तुम्हाला इथं दिसत असेल पाईपलाईनचं व्यवस्था केलेली आहे. आणि आता सध्या हा कार्यरत नाही असं डॉक्टर वैभव सरांनी सांगितलेलं आहे. तुम्ही बघू शकता या साईडला सुद्धा ही झाडी इथं JCB खरं तिकडनं जाऊ शकतो, पण याला कंपाऊंडसुद्धा केलेली तुम्हाला दिसत आहे. आणि बाहेरचं सुद्धा बरीच एरिया आहे. आणि त्याप्रमाणे तर अशा पद्धतीनं इथे सुद्धा चांगलं म्हणजे झाडी छान लावलेली आहेत. आणि आम्हाला हे हवं आहे, अगदी बांबू वगैरे भरपूर आलेलं आहे. तर ते जसं कटिंग ते वेळच्या वेळी करत असतात. तुम्हाला इथे लक्षात येईल, इथे बघा सगळं अगदी बांबूची जी झाडं आहेत. आणि ही बिल्डिंग साधारणतः 3 मजली बिल्डिंग इथं आपल्याला दिसते आहे. ही दवाखान्याची बिल्डिंग आहे. सर हे काय सर, हे मागचं युनिट कसलं आहे? ते त्याचंच आहे का, ऑक्सिजनचंच आहे का, काय आहे? फायरचं आहे. नाही हे म्हणतं ऑक्सिजनचंच आहे. हो का सर? तर मित्रांनो बघा, हे ऑक्सिजनचा प्लांटचाच एक भाग आहे. इकडे ते मला वाटतं त्याचा स्टोरेज असेल. आणि सध्या हे पूर्णपणे कार्यरत नाही आहे. नाही सर, सध्याला आमचं याचं वर्किंग नाही आहे. आमचं अच्छा, हे वर्किंग नाही आहे. आमचं वर्किंग नाही आहे. हां, म्हणजे बंद आहे सर, बंद ठेवलेलं आहे तुम्ही? बंद ठेवलेलं आहे. बंद ठेवलेले आहे. म्हणजे हे मशिनरी सगळे चालू आहेत, पण आत्ता त्याचा उपयोग त्याची गरज लागत नाही म्हणून हे बंद ठेवण्यात आलेलं आहे. हे चालू आहे, कार्यरत आहेत. इथे परत जनरेटर दिसतोय. हा तो मला वाटतं दवाखान्याचा पूर्ण जनरेटर असेल का? आणि हे काय सर म्हटलं? फायर ऑडिटसाठी. फायर ऑडिटसाठी आहे. वा वा. फायरचं जे येतं ना, अच्छा, पाईपलाईन सगळी. बरं. आपल्याला उघडून बघता येईल का सर? तर उघडा सर, करा 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 सर. कॅमेरापासून फार लांब पडताय सर तुम्ही, डोंट वरी. तर मित्रांनो, हे फायर ऑडिट याच्यामध्ये म्हणजे मला वाटतं पाणी पटकन मिळावं, फोर्स न मिळावं यासाठी ही व्यवस्था केलेली आहे. हे अतिशय दवाखान्याला गरजेची अशी गोष्ट आहे. मध्ये जे आरोग्य जे मंत्री होते सावंत साहेब, तर त्यावेळी हा विषय निघाला होता. काही दवाखान्यात जे आग वगैरे लागल्यामुळे पेशंट दगावले होते. तर त्या दृष्टिकोनातनं इथे फायर ऑडिटची सगळी व्यवस्था केलेली आहे. हे खूप स्तुत्य आहे. तर त्याचबरोबर इथे बघा काही सिलेंडर्स दिसत आहेत तुम्हाला. हे सिलेंडर ऑक्सिजनचे सिलेंडर, तो प्रश्न आहे की करोनाच्या काळात ते कार्यरत होते, त्यावेळी गरज होती, आत्ता ती गरज नाही. पण व्यवस्था अशी करून ठेवलेली आहे की आपल्याला कधीही परत ते चालू करता येऊ शकतं. तर हे पार्किंग दिसतं आहे, पण पूर्णपणे मोकळं आहे. थोडीशी साफसफाईची गरज आहे, पण ठीक आहे. तुमच्या लक्षात येईल बघा, इथं फायरचं सगळं व्यवस्था करून ठेवलेली आहे. सर ते स्क्रॅप जाऊन या ना तिकडनं, आपण फक्त जाऊया आणि मग तुम्ही गेला तरी चालेल. सॉरी सर, थोडा त्रास देतो. तुम्ही म्हणत असाल तर तुमच्याकडे कॅमेरा घेत नाही सर, या. हां या ना. हां नाही, पण हे सगळे आपल्या एरियामध्ये देतं सर हे. हां
सर एवढी मोकळी एरिया का असेल, म्हणजे का आहे एवढी? इथे काहीतरी आपल्याला करता येऊ शकतं की पार्किंग करता येऊ शकतं किंवा केवळ तेवढी गरज लागत नाही का? पार्किंगला समोर आहे सगळं. सर साधारणतः दिवसाचे लोड किती आहे, पेशंट किती असतात, काय असतं? 120 ते 150 पर्यंत जातो. सर कंपाऊंड सगळी तुटलेली आहे ती, हे आपलीच आहे का कंपाऊंड ही, का कॉमन आहे का कसं आहे? माहिती नाही सर. माहिती नाही म्हणजे. ठीक आहे ते ठीक आहे ठीक आहे. हां इथनं सगळं स्क्रॅप सगळं एक केलेलं आहे, फार मोठं, म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात. हे जो करोना काळातलं आलेलं आहे का? नाही नंतर आलेलं आहे. पण सर काय काय तर म्हणजे चांगलं दिसतं, त्याचं काहीतरी व्हॅल्यू असेल. खराब झालेले आहेत. बरं मग त्या म्हणजे कुठनं आलं म्हटलं तुम्ही? मोस्टली नायडू आहे. मोस्टली नायडू हॉस्पिटल, म्हणजे तुमच्या माहितीप्रमाणे. ठीक आहे, म्हणजे फक्त जरा एकदा कन्फर्म करून, काकडे सरांना सगळी माहिती असेल ना? हां मग त्यांनाही विचारीन मी. आणि तुम्ही पत्रव्यवहार केलेले आहेत वरिष्ठांना? ठीक आहे. या संदर्भात आता हे दवाखाने हॉस्पिटल हे सगळं डॉक्टर संजीव वावरे यांच्या अंडर येतं. आणि त्यांच्यानंतर आरोग्य प्रमुख जे आहेत त्या नीना बोराडे मॅडमसुद्धा याच्याबद्दल आपल्याला ब्रीफिंग करू शकतात, सांगू शकतात. अगदी व्हीलचेअर वगैरे सुद्धा इथे दिसते आहे. आणि व्हीलचेअर तर अगदी नवीन वाटते बाबा मला तरी. हे बघा आता हे तर काय बिघडलं असेल, स्टीलचं हे आहे. असो, प्रचंड सामान आहे. आणि जरी हे त्याच्या ज्या कामासाठी केले त्या कामासाठी जरी नसलं तर ह्याची प्रचंड व्हॅल्यू असण्याची शक्यता आहे. ह्याचे काय ते टेंडर काढतात का? टेंडर काढलं जातं ना सर? अच्छा हां हां. तर याचं त्या वस्तूची सुद्धा व्हॅल्यू आहे, किंमत आहे. आता इथं ॲल्युमिनियमचं दिसतं आहे आणि काचा सुद्धा अखंड दिसत आहेत. तर हा सगळा एक मोठा संशोधनाचा विषय आहे. अशा पद्धतीनं प्रचंड स्क्रॅप पडलेलं आहे. हे काय आहे सर? हां अच्छा, पलीकडे एक बोर आहे अशी माहिती मिळते. आणि इथे काहीतरी झाकण वगैरे केलेलं. अच्छा ठीक आहे, मला वाटलं काहीतरी अच्छा अच्छा. नाही हे सुद्धा जरा साफ झालं तर चांगलं वाटेल. बाकी काय नाही, कारण का चांगली एरिया आपलीच एरिया आहे. की तसं पार्किंग छानपैकी करता येऊ शकतं. मित्रांनो तुम्ही बघत असाल बिल्डिंग खूप छान आहे. मला वाटते 4 मजली आहे का? आणि अंडरग्राऊंड म्हणजे पार्किंग सहित आहे. फायरचं मात्र सर मला खूप आवडलं हे, की फायरची व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे. ते शेड कसलं आहे? तोच ऑक्सिजन प्लांट. अच्छा तो ते आपण बघितलेला तोच त्या साईडनं. अच्छा मागच्या बाजूनं. तर इथं अगदी सिक्युरिटीला केबिन वगैरे आहे छान. म्हणजे मला पुण्यामध्ये एवढं चांगला दवाखाना या एरियामध्ये आहे महानगरपालिकेचा, याच्याबद्दल मला तरी व्यक्तिगतदृष्ट्या खूप आनंद वाटतो आहे. आणि केबल्स वगैरे इथं काय सर, काय लाईटिंग मिटिंग इथं खांबी? बरं 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 ठीक आहे. म्हणजे आपलीच म्हणजे महानगरपालिकेचं काही हरकत नाही, काही हरकत नाही. आणि इथे एक शेडसुद्धा दिसते आहे. ठीक आहे. नाही नाही काय असू दे, म्हणजे तो काय म्हणजे कसं माहिती का, अशा मोठ्या मोठ्या कामामध्ये हे गोष्टी असतात, तो काय विषय नाही. फक्त प्रश्न असा आहे की आपलीच जागा आहे, त्याचं काय ते चांगलं झालं ना तर लोकांच्याच फायद्याचं होणार आहे. सर काय मी ते म्हणत होतो की पेशंटचं काय वर्कलोड असतो नॉर्मली दिवसाला? दिवसाला सर 100 ते 120. 100 ते 120 म्हणजे त्या मानाने कम्पॅरेटिव्हली कमी आहे. कमी आहे त्या मानाने. बरं बरं. त्यापेक्षा कमी होतं, आता वाढलं. नाही नाही फार म्हणजे दवाखाना छान आहे. डिलिव्हरीज वगैरे होतात. बरं बरं. त्याही मंथली आता
अच्छा भोजन चाललेलं आहे. अच्छा अच्छा व्हेरी गुड चालेल छान आहे बरं छानपैकी प्लांटेशन सुद्धा केलेलं आहे अगदी सगळ्या प्रकारची झाडं दिसतात जांभळाची झाडं दिसत आहेत आता मी त्यातला काही तज्ज्ञ नाही आहे पण व्यवस्था त्याला पाण्याची व्यवस्थासुद्धा केलेली अगदी दिसत आहे तर या काही चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा आपण लोकांच्या समोर आणणार आहोत तुम्ही इथं बघत असाल मगाशी आम्ही इथूनच गेलो तर इथे बांबूची एक छान झाडं भरपूर झाडं लावलेली आहेत आता तोडायला आलेले आहेत पण त्यामुळं आता बांबू कितपत चांगला वगैरे हा विषय वेगळा तुम्ही बघत असाल दवाखाना खूप छान अगदी 3-4 मजली आहे